जय गजानन जयच संस्कृत रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या पुढच्या भागामध्ये आपणा सर्व संस्कृत प्रेमींचं मनपूर्वक स्वागत. भारतीय कथाविश्व हे अत्यंत समृद्ध आहे आणि अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारच्या जीवन मूल्यांनी भरलेलं आहे. हे आपण अनेक कथांच्या माध्यमातून पाहत असतो. अशीच एक मजेदार कथा आज आठवली म्हणून कथा आपल्या समोर पहिल्यांदा ठेवू, म्हणजे मग आपल्याला सुभाषिताचं निरूपण त्याच्या आधारे व्यवस्थित समजून घेता येईल. एक गाव होतं. गावामध्ये एक व्यापारी होता. परिस्थिती सामान्य होती, फार काही चांगली होती अशातला भाग नाही. खाऊन पिऊन व्यवस्थित होता, पण व्यापार वाढवण्यासाठी सोयी फारशा नव्हत्या. पण गंमत अशी होती की त्या व्यापाऱ्याच्या घरामध्ये एक तिजोरी होती आणि त्या तिजोरीमध्ये वंश परंपरेने चालत आलेली एक सोन्याची वीट ठेवलेली होती. गंमत की ती वीट तेवढी घरात असून सुद्धा ती पूर्वजांचा ठेवा आहे म्हणून त्याला हात लावायचा नाही अशा मानसिकतेने त्या सोन्याच्या विटेचा उपयोग तो व्यापारी आपल्या व्यापाराकरता व्यापार वृद्धी करता करत नव्हता. काही दिवस गेले, त्याचा मुलगा मोठा झाला. मुलांनी हे सगळं पाहिलं. मुलाला व्यापारामध्ये नवनवीन प्रकार आणण्याची इच्छा होती, त्याच्यानुसार व्यापार वाढवायचा होता. पण वडील पैसाही द्यायला तयार नव्हते, घरातली ती वीटही द्यायला तयार नव्हते. मधल्या काळामध्ये मुलांनी एक वेगळा प्रकार केला. योग्य की अयोग्य याची चर्चा कदाचित होऊ शकेल, पण त्यातून त्याचा जो हेतू आहे तो सुयोग्य असल्यामुळे त्यांनी जे केलं त्याला आपण योग्य म्हणू शकतो. काय केलं त्यांनी एक दिवस मी पूजा करतो असं म्हटलं. व्यापाऱ्याचाच मुलगा आहे, त्याच्याजवळ सगळ्या सोयी आहेत. त्यांनी एक काम केलं, तेवढ्याच वजनाची पितळीची वीट तयार केली. त्याला सोन्याचा पापुद्रा चढवला किंवा मुलामा पाणी दिलं अशा पद्धतीने. आणि नेमकी पूजेची वेळ आली असताना मुलांनी मी पूजा करतो असं सांगत ती वीट बदलवली. तिथे दुसरी वीट ठेवली आणि ती वीट काढून घेतली. सोन्याची ती वीट काढून घेतली, मोडली. त्याच्यानुसार पैसा प्राप्त केला आणि प्राप्त केलेल्या पैशातून व्यापार प्रचंड वाढवला. इतका व्यापार वाढला की काही दिवसानंतर त्यांनी आपल्या वडिलांच्या समोर तशाच आकाराच्या सोन्याच्या 4 विटा ठेवल्या. वडिलांना मोठा धक्का बसला. म्हणजे एक तर तू एवढा व्यापार वाढवला कसा आणि आता एवढ्या 4 विटा निर्माण केल्या, एवढ्या पैसा आणला कुठून? त्याच्यावर त्यांनी सांगितलं ही जी आपली तिजोरीतली वीट होती ना तीच मी वापरली. सुरुवातीला तर वडील प्रचंड संतापले. म्हणजे मग तिजोरीत आहे ती काय आहे? म्हणजे ती खोटी आहे, पितळीची वीट आहे, तिच्यावर सोन्याचा नुसता पापुद्रा चढवलेला आहे, मुळातली वीट नाहीये. मी ती काढली, वापरली. पहिल्यांदा तर वडील संतापले. म्हणजे तुला कोणी सांगितलं हा मूर्खपणा? मुलांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं होतं. मुलगा म्हणाला, बाबा आपल्याजवळ ती सोन्याची वीट असताना जर आपण गरिबीत राहणार असू तर उपयोग काय त्या सोन्याच्या विटेचा? केवळ पूर्वजांची आहे असा नुसता अभिमान बाळगून फायदा काय? कारण जीवनामध्ये मुलाची जी भूमिका आहे ती अत्यंत सुंदर आहे. तो म्हणतो जीवनात तुमच्याजवळ काय आहे याच्यापेक्षा त्याचा उपयोग काय आहे हे जास्त महत्वाचं आहे. नुसतंच शिल्लक असेल, एखादा माणूस असतो माहीतच नसतं त्याला, अशाही कथा आपल्याला पाहायला मिळतात. एखादा भिकारी आहे, झोपडीत राहतोय, खायचे प्यायचे वांधे आहेत, अशी अवस्था. त्या झोपडीमध्ये मेला एक दिवस, कळलं सुद्धा नाही कोणाला. वास बाहेर आल्यानंतर मग लोकांनी उघडून पाहिलं, झोपडी तिथं होती, सडलेला पडलेला होता. त्याला नेऊन तर कसं तरी त्याचे अंत्यसंस्कार केले. नंतर ती जमीन खोदायला सुरुवात केली आणि गडबड झाली. खणखण आवाज आला, खोदणारे थांबले. काय लागलं म्हणून पाहिलं, खाली सोन्याचा हंडा होता. किती अजब रचना आहे लक्षात घ्या. सोन्याच्या हंड्यावर बसून हा भीक मागत होता. का? कारण आपल्याजवळ आहे हेच माहिती नव्हतं. एक तर माहीतच नसतं ही पहिली समस्या, आणि माहिती असलं तरी त्याचा उपयोग करता येत नसेल तर ती आणखीन मोठी समस्या. या दोन्ही गोष्टी जेव्हा असतात ना की आपल्याजवळ काय आहे ते कळलंही पाहिजे आणि त्याचा उपयोग कसा करायचा हेही कळलं पाहिजे. बुद्धिमत्ता त्याला म्हणतात. आणि असं एकदा कळल्यानंतर आपल्या जवळचं आपण जगाला जे उपकारक ठरतोय, आपल्या माध्यमातून जगाला जो आनंद देतोय तो देता नाही आला तर त्यांना दुःख होतं. असे जे दिव्य सज्जन, त्या सज्जनांचं प्रतीक म्हणून आपल्या समोर सरस वापरलाय. सरस अन्योक्ती. सरस शब्दाचा अर्थ आहे तलाव.
रसाने युक्त असलेला सरस, आणि म्हणून तो शब्द आपल्याला दोन्हीकडे वापरता येतो. आता म्हटलं तसं तलावाला वापरता येतो, कारण तलाव रसाने म्हणजे जलाने भरलेला आहे. आणि मग ज्याचं हृदय रसपूर्ण असेल, रसाने भरलेला असेल, तोही सरस. सरस शब्द त्याच अर्थाने वापरलाय. आपण सरस्वती शब्दाचं वर्णन केलं होतं, थोडा फोडून वापरा, रसवती. बुद्धी कशी असली पाहिजे? रसपूर्ण असली पाहिजे. केवळ शुष्क ज्ञान कामाचं नाहीये, केवळ शुष्क पांडित्य कामाचं नाहीये, रसपूर्णता असली पाहिजे. मग अशी रसपूर्णता ही इतरांना देण्यासाठी असली पाहिजे, कारण रसिकता आपल्यापुरती नाही, जगाच्या कल्याणाकरता ही जी रचना आहे ना, ती आपल्याला सरोवर सांगतं. आणि म्हणून सरोवराची रचना, पण त्या सरोवराच्या मनामध्ये सुद्धा एक वेगळ्याच प्रकारची काळजी आहे, आणि किती गोड काळजी आहे लक्षात घ्या. त्याच्या काळजीनी सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दलचा आदर वृद्धिंगत होताना पाहायला मिळेल. अशी मजेदार काळजी त्या सरोवराची आहे, त्याचं वर्णन करतायत, कारण ही काळजी सज्जनांना असते. त्याचा हिशोब आपल्या समोर सांगितला. ती रचना सांगताना सरोवराची पहिल्यांदा रचना पाहू, म्हणजे आपल्याला सहज ऐकता ऐकता लक्षात येईल की हीच रचना सज्जनांच्या मनाची कशी असते, कारण तेही सरस आहे. तो हिशोब सांगताना आपल्या समोर सांगितला. सरसाचं वर्णन, या ते हे मयी अचिरात निदाघ मिहीर ज्वाला शनैही शुष्कताम. मुद्दाम प्रत्येक शब्द फोडून मी आपल्या समोर सांगितला. या ते हे म्हणजे जेव्हा अवस्था प्राप्त होईल, मला जेव्हा अशी वेळ माझ्यावर येईल, अशी जेव्हा रचना निर्माण होईल, कशी? मयी म्हणजे माझ्यासाठी, माझ्या ठिकाणी, अशा अर्थाने सप्तमी वापरली. माझ्या ठिकाणी जेव्हा अशी अवस्था येईल, मी जेव्हा या अवस्थेला जाईल, अशा अर्थाने त्याला म्हणायचंय अचिरात, लवकरच. ही वेळ माझ्यावर फार वेळ नाहीये, येणार नाहीये, लवकरच येणार आहे. निदाघ, निदाघ शब्दाचा अर्थ आहे ग्रीष्म ऋतू, उन्हाळा ज्याला आपण म्हणतो, त्या उन्हाळ्याचं वर्णन. प्रचंड ऊन पडणार आहे, सगळीकडे लाही लाही होणार आहे. त्या प्रचंड उन्हाच्या तापाने त्या पाण्याचं बाष्पीभवन होणार आहे, आणि मग सरोवर शुष्क होणार आहे. ती ही रचना पुढे सांगताय. निदाघ म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये मिहीर, मिहीर शब्दाचा अर्थ आहे सूर्य, त्या सूर्याच्या ज्वाला. आतापर्यंत किरणांचा विषय आपण सामान्यतः पाहिला, इथं ज्वाला का? कारण उन्हाळ्याचा विषय, वैशाख वणवा ज्याला आपण म्हणतो, तशी भयानक अवस्था आहे त्या ज्वालांनी. शनैही, शनैही शब्दाचा अर्थ हळूहळू, एकदम नाही होणार आहे. जशा जशा त्या ज्वाला वाढत जातील, जशी जशी त्यांची तीव्रता वाढत जाईल, तसं तसं तलावाचं पाणी सुकत जाणार आहे. आणि म्हणून तो म्हणतोय शुष्कताम. त्या सरसाच्या मनामध्ये विचार येतोय की लवकरच जसा जसा उन्हाळा वाढेल, तशा उन्हाळ्याच्या त्या गरम अशा प्रकारच्या अवस्थेने, त्या तीव्र अशा प्रकारच्या सूर्यकिरणांनी बाष्पीभवन झाल्याने लवकरच मला शुष्कता प्राप्त होईल. त्याला शुष्कता प्राप्त होईल याचं दुःख नाहीये, त्याचं जे दुःख आपल्याला पाहायचंय ते पुढचं जास्त महत्वाचं. तो म्हणतो गंता कम प्रति पांथ संतती असौ संवाद संताप माला आकुला. किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. गंता कम, कुठे जातील? गंता कम म्हणजे कोणाकडे जातील, कुठे जातील? प्रति, कम प्रति, कोणाकडे जातील या अर्थाने. कोण? पांथ संतती. इथं संतती शब्दाचा अर्थ सतत येणारे, सातत्याने असणारे अशा अर्थाने. कारण संतती शब्दातला मूळ अर्थ तोच आहे, परंपरेचं सातत्य. याच अर्थाने त्याला संतती म्हणतात. मुलाला आपण वापरतो. इथं पांथ संतती याचा अर्थ पांथांची मांदी आळी, सातत्याने येणारे पांथ, सतत येणारे वाटसरू जे आहेत. पांथ म्हणजे वाटसरू, त्या तलावाच्या जवळून जे जातात. स्वाभाविक काय होतं? दोन्ही तिन्ही गोष्टी होतात. तलावाच्या सौंदर्याने आकर्षित होतात. तिथे आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आजूबाजूच्या झाडांच्या खाली शांतपणे बसतात, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जलप्राशन करतात. तृष्णा तृप्त होते, शांतता प्राप्त होते, तृप्तता प्राप्त होते. ते सगळे कुठे जातील? कारण असौ अशा पद्धतीची ही जी रचना उन्हाळ्याची येणार आहे, संतापमाला. कारण तिथे संतापाच्या म्हणजे ताप, आणि तापाला पुन्हा सम उपसर्ग लावला, प्रचंड ताप या अर्थाने संताप शब्द वापरला. माला, त्याच्या जणू काही रांगाच्या रांगा आहेत. झावा चालणे आपण ज्याला म्हणतो उन्हाळ्यामध्ये, सतत त्या गरम लाटा येत आहेत, वाराही गरम येतोय, सूर्यकिरण सतत सातत्याने येत आहे. त्या सगळ्यांनी आकुलाहा,
आकुल याचा अर्थ अत्यंत व्याकुळ झालेले, काय करावं ते समजेनासे झालेले, जीव नकोसा झालेले, असे जे आहेत ना ते सगळे. आणि एक नाहीये, मालाच्या माला आपण सांगितल्या, त्या सगळ्या मालिका ज्या आहेत, मांदियाळी जे पंथस्थांची, ती कुठे जाईल अशा पद्धतीची काळजी. एवं यस्य निरंतरः आधिपटलैहि, अशा पद्धतीने ज्याला निरंतर म्हणजे सातत्यपूर्ण रीतीने आधिपटल, किती सुंदर शब्द आहेत, लक्ष करा आपल्याकडे. आधी आणि व्याधी असे दोन शब्द आपल्याकडे आहेत. आधी शब्दाचा अर्थ वेगळा, व्याधी शब्दाचा अर्थ वेगळा. आपण व्याधी कशाला म्हणतो त्याचं उत्तर आहे, शरीराला होणारे जे त्रास आहेत, रोग असतील किंवा झालेल्या काही जखमा इत्यादी असतील, कोणत्याही पद्धतीने असेल, शरीराला होणारं जे दुःख आहे त्याला व्याधी असं म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला आधी, शरीराला काही झालेलं नाहीये, शरीर जशाला तसं आहे, मानसिक पातळीवर होणारं दुःख, त्याला आधी असा शब्द वापरला. इथे आधी शब्द याचा अर्थ त्या तलावाला असं मानसिक दुःख आहे. कोणतं? मी जेव्हा सुकून जाईल. काय अद्वितीय रचना आहे, लक्षात घ्या. काय मनाचं मोठेपण आहे, लक्षात घ्या. मी सुकून जाईल म्हणजे खऱ्या अर्थाने जर केवळ व्यक्तीचं जीवन या अर्थाने पाहायचं असेल तर मरणाची अवस्था आहे. कारण तलाव सुकणे म्हणजेच तलाव मरणे आहे. पाण्याने युक्त असणे हेच त्याचं जीवन असणे आहे. आणि जीवन म्हणजे पाण्याचा विषय, तेही आपण वारंवार पाहिलं. माझं जीवन जेव्हा संपून जाईल, माझं आयुष्य जेव्हा संपून जाईल, आयुष्य संपल्याचं दुःख नाहीये, पाणी संपल्याचं दुःख नाहीये, मी सुकून गेल्याचं दुःख नाहीये, माझ्या किनारी येणाऱ्या वाटसरूंना तहान भागवता कशी येईल, ते कोणाकडे जातील याचं दुःख. म्हणून त्याला आधी म्हटलं. हा त्याच्या मनातल्या मनात चालणारा त्रास आहे, त्याला दुःख होतंय त्या गोष्टीचं आणि करू काही शकत नाहीये. कारण व्याधीवर निदान उपाय आहेत, आधीवर ताबडतोब उपाय नाही. मानसिक पद्धतीने वेगवेगळे प्रकार करता येतील नाही असं नाहीये, पण इथं जे परिस्थितीनुसार घडलेली मनस्थिती जी आहे त्या मनस्थितीचा विचार केला. म्हणून आधी पटलैहि, पटल म्हणजे जणू काही त्याच्यावर त्याचा असा पांघरून पडलेलं आहे, त्याला काही समजेन असं झालेलं आहे, दिसेन असं झालेलं आहे, अशा अर्थाने तो शब्द वापरला. नित्यम वपुः क्षीयते. कवी म्हणताय त्याचं रोज शरीर जे सुकत चाललं ना ते केवळ उन्हाने सुकत चाललं असं नाहीये. ही जी काळजी त्याला आतून जाळतीये ना त्याने तो सुकत चाललेला आहे. किती सुंदर रचना आहे, लक्षात घ्या. किती अद्वितीय चिंतन आहे त्याच्या मागे, की तो आतमधल्या आतमध्ये सुकत का आहे. कारण या कारणाने सुकत आहे की आता माझ्याकडे येणाऱ्यांना नंतर मी तहान भागवू शकणार नाही याचं दुःख त्याला आतून सुकवत आहे. अशी रचना एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड जल असणाऱ्या अशा समुद्राचा विचार करताना शेवटच्या ओळीत त्याला मात्र म्हणताय धन्यम. पहिल्यांदा याच्याबद्दल वर्णन केलं सरोवराबद्दल. धन्यम जीवनम अस्य मार्ग सरसा. हा मार्ग सरस याचा अर्थ रस्त्यावर असणारा तलाव. पुन्हा ते महत्वाचं आहे की सहज रस्त्यावर आहे म्हणून तर येता येता पांथस्थ येत आहेत, म्हणून तर येता येता वाटसरू येत आहेत. एकटा जंगलात असता फार फरक पडला नसता. लोकांमध्ये असणे हा त्यातला भाव आहे. जनकल्याणाची तळमळ असणारे संत, त्यांच्याकरता आपल्याला जेव्हा वापरायचं आहे तेव्हा ते लोकात आहेत. म्हणजे ही अडचण एखाद्या हिमालयात बसून योग साधना करणाऱ्या दिव्य योग्याला वाटणारच नाही. तो म्हणतो लोकांचं काही काम, मला काय करायचंय. तो आपल्याच आनंदात आपल्याच समाधीत आहे. इथं ते नाही वापरायचंय. इथं संतांचा हिशोब वापरलाय की जे जनकल्याणा करता ऐसी कळवयाची रीती लाभावी न करी प्रीती. कारण सरोवरला काही मिळणार नाहीये, लक्षात घ्या. ते जे संतांचं लक्षण आहे ना ते इथं वापरलंय. काही लाभ नाहीये पण त्या येणाऱ्या वाटसरूंवर प्रेम आहे. आणि त्या प्रेमाचं वर्णन करताना म्हणताय धन्यम जीवनम अस्य मार्ग सरसा. हा जो रस्त्यावर असलेला तलाव आहे ना खरोखर याचं जीवन धन्य आहे. कारण तो इतरांना देण्यासाठी जगत आहे. उलट्या बाजूला वर्णन केलं धिक वारिधी नाम जनु. जनु शब्दाचा अर्थ जन्म, वारिधी शब्दाचा अर्थ समुद्र. त्याच्या जन्माचा धिक्कार केला कारण प्रचंड आहे त्याच्याजवळ पण उपयोगाचं काही नाहीये, लोकांना देऊ शकत नाहीये. म्हणून मी ती विटेची कथा मुद्दाम सांगितली. असून नुसतं उपयोगाचं नाही,
ते उपयोगी किती पडतं हा महत्वाचा विषय आहे. असलेली गोष्ट इतरांच्या कल्याणाकरता, आनंदाकरता जर तुमच्या जीवनातल्या गोष्टींचं, कौशल्यांचं, तुमच्याजवळ असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संपत्तीचा उपयोग जर जनकल्याणासाठी होत असेल ना, तरच जीवन धन्य आहे. नाहीतर प्रचंड जल समुद्राजवळ आहे, उपयोग कोणालाच नाही. मग अशा जलाचं काय करणार आहे? त्याचा धिक्कार करतो कवी. ही जी रचना आहे ती आपल्याला या निमित्ताने समजून घ्यायची आहे. सुंदर सुभाषित अशा पद्धतीचं पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.